आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान केले जाते। सोलापुरातील विविध झोपडपट्टी तसेच कुष्ठरोग वसाहत, बेघर निवारा तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना महाशिवरात्रीनिमित्त आस्थाच्या वतीने 1000 रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती एनटीपीसीचे अधिकारी मनीष शर्मा, उद्योगपती राहुल चंडक, समाजसेवक गुरुनाथ निंबाळके, राजाभाऊ शेट्टी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांची। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते शंभू भोलेनाथचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले। एनटीपीसीचे मनीष शर्मा यांनी आपले मनोगत आस्था रोटी बँकेचे कार्य जे गोरगरिबांसाठी अन्नदान करतात त्यांना खूप आवडले। असे सेवा देणारे आस्था रोटी बँक हे खूप छान पद्धतीने कार्य करतात असे ते आपल्या मनोगतातून म्हणाले। उद्योगपती राहुल चंडक यांनी महाशिवरात्रीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या। आमच्या हस्ते आज फराळ वाटप करण्यासाठी आस्था रोटी बँकेने इथे आम्हाला बोलवले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। आस्था रोटी बँक सोलापूर शहरात 1000 लोकांना फराळ वाटप करण्यात आले। यामध्ये शाबू खिचडी, वेफर्स, चिवडा, केळी, खजूर, राजगिरा लाडू, ताक आदी पदार्थ होते। कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंछुरे, पुष्कर पुकाळे, अविनाश माछरला, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, संगीता छंछुरे, विद्या माने, संपदा जोशी, नीता कुर्डे, सुवर्णा पाटील, राजू नडगिरी, वाघमारे, पप्पू धोडराव यांनी परिश्रम घेतले। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। महाशिवरात्रि के पर्व पे आस्था रोटी बैंक की तरफ से सभी सज्जनों का तहे दिल से धन्यवाद, जिन्होंने इन लोगों को जो कि गोर गरीब हैं और सिविल हॉस्पिटल जैसे क्षेत्र में आके उन लोगों को इन्होंने जो है एक अपना जो है भगवान के तरफ से उनको आज का भोजन प्रदान किया। ये एक ऐसी सेवा है जो सभी पशु पक्षियों जीवों में विद्यमान है, जिसका नाम है प्रेम। शिवजी की जयंती पे उनके जो है मैरिज एनिवर्सरी पे आप सभी का योगदान के लिए धन्यवाद और हम सबको बुलाने के लिए आपका तहे दिल से आभार और शुक्रिया। मी श्रीशैल बाबूराव होळे, राहणार मल्लिकार्जुन नगर। मी गेल्या जानेवारीमध्ये कसबे सोलापूर नूतन नगरमधील प्लॉट खरेदी केलं होतं। प्लॉट खरेदी झाल्यावर मी आपले सोमेश्वर पाटील म्हणून तलाठी आहेत, नोंदीसाठी त्यांच्याकडं दस्त आणि अर्ज दाखल केलो। मग त्यांनी 17 दिवसाची मला नोटीस दिली। नोटीसची मुदत संपल्यावर मी उताराची मागणी करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला 7000 रुपयाची मागणी केली। मी म्हटलं 7000 कशासाठी लागतात? मग म्हटले नाही उतारा मिळणार नाही म्हटले। मी नंतर सर्कलकडे गेलो, सरकारने तर 8000 रुपयाची मागणी केली। मग असं गेलं 2-4 दिवस गेले। 2-4 दिवसांनी परत काल मागणीसाठी गेलो असतो मी, नाही 8000 रुपये दिलं तर उतारा मिळेल, नाही तर मिळणार नाही उतारा। माझं असंच काम पेंडिंग आहे सध्या। त्यासाठी मी मुख्यमंत्री टपाल कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार साहेबांकडे निवेदन केलेलं आहे। यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि दिवसाढवळ्या लोकांची गोरगरिबांची लूट करत आहेत आणि ह्यांनी दररोज 20-25 नोंद्या होतात। एका नोंदीला 7-8 हजार रुपये पैसे घेतात, दररोज 1.5-2 लाखाचं कनेक्शन करतात, संध्याकाळी पैसे वाटून घेतात आणि पूर्णपणे भ्रष्टाचार करत आहेत तलाठी ऑफिस आणि सर्कल ऑफिसमध्ये। यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे, आंदोलन करणार आहे। मग माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर ते प्रशासन जबाबदार राहील। यासाठी त्यांच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली फडकुले सभागृह येथे आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले। मराठी गौरव भाषा दिनाबद्दल कवी लेखक कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती सांगितली। जगातील बोलणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा 15व्या आणि भारतात 4थ्या क्रमांकावर असे प्रास्ताविकामध्ये उपायुक्त तैमूर मुलाणी म्हणाले। अक्षरमित्र अभिजित भडंके यांनी दररोज 20 ते 25 ओळी
लिहाव्यात, त्यामुळे आपले सर्वांचे हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होते. सुंदर हस्ताक्षरासंदर्भात तसेच चारोळी आणि कवितेतून मराठी भाषा किती समृद्ध आहे याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर श्रीधर खेडगेकर यांनी वाचन चळवळ चालू करायची वेळ का आली याबद्दल माहिती दिली. सोलापूरमधील मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी भाषेला 1,00,000 शब्द दिले. नितीन वैद्य, अच्युत गोडबोले, अपूर्वा जोशी यांची पुस्तके वाचावीत अशा अनेक वाचनीय लेखनासंदर्भातील त्यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. मुलांना याबद्दल पुस्तक उपलब्ध करून दिली पाहिजेत. मराठी भाषेचा इतिहास अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माणसाच्या लिखाणातून माणसाचा स्वभाव कळतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करावी. विद्यार्थ्यांनी सण उत्सव यावर शुभेच्छा देण्यासाठी टपाल, आंतरदेशीय कार्डवर शुभेच्छा देण्यास प्रवृत्त करावे. सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 63 शाळांमध्ये निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर, मराठी शुद्धलेखन, इंग्रजी शब्दांची मराठी अनुवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 1,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते फडकुले सभागृह येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोणी, वक्ते अभिजित भडंगे, वक्ते श्रीधर खेडगेकर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकुलवार, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, संतोष बुलबुले, मलिनाथ हिरेमठ, महेश वालावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले, तर आभार सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी मानले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे 2 संघ आमने-सामने येणार होते, पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. आजचा बांगलादेश विरुद्धचा शेवटचा सामना खेळून ते स्पर्धेचा शेवट गोड करणार होते, पण हा शेवट काही गोड झाला नाही. कारण पाकिस्तानला बांगलादेश विरुद्धचा शेवटचा सामना जिंकायचा होता, पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे स्पर्धेचा शेवट गोड करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफी काय, पाकिस्तानला साधा एक सामनाही जिंकता आला नाही. पावसामुळे फुकटात 1 गुण देखील मिळाला. विशेष म्हणजे याआधी अशी अवस्था कुठल्याच संघाची झाली नव्हती जी पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही आणि 1 गुण मिळाला, तोही पावसाच्या जीवावर. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर भाष्य केले. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली. याबाबत ते म्हणाले, आरोपीला अटक झालेली आहे, तो लपून बसला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले. या संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. या संदर्भात पोलीस आयुक्तांनी काही माहिती दिली आहे. काही माहिती आता जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर आपल्याला सगळी माहिती मिळेल, असे फडणवीसांनी सांगितले. महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही. अशा घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात अनेक बदल करण्यात आले, मात्र केवळ कायदे करणे पुरेसे नाही. पुण्यातीलच एका कार्यक्रमात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 2012मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडाची आठवण काढली. ते म्हणाले, महिलांविरोधातील गुन्हे केवळ कायदे करून थांबवता येत नाहीत, तर त्या कायद्यांचे काटेकोर पालन करणे देखील गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना स्वारगेट अत्याचार प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. केवळ कायद्यांची व्यवस्था करून काही होणार नाही, तर समाज म्हणून समाजाची देखील मोठी जबाबदारी आहे. याशिवाय महिलांसाठी करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, ज्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. आज मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, अभ्यास आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. श्री
शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉक्टर राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे ते नेट सेट ही परीक्षा यावेळेस 16व्यांदा उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत हिंदी विषयासाठी 60,369 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 44,047 विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यापैकी 44,047 उमेदवार बसले होते. या परीक्षेत डॉक्टर पालके यांना एकूण 160 गुण प्राप्त झाले असून पर्सेंटाईल स्कोअर 77.26 असा आहे. अगोदर ते या परीक्षा इंग्रजीत 11 वेळा, मराठीत 2 वेळा, वुमन स्टडीज व अर्थशास्त्र या विषयात प्रत्येकी 1 वेळा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा या यशात यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना साहित्याबद्दल विशेष रुची असून त्यांची कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचे जीवनावरील काव्यसंग्रह आणि समीक्षात्मक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव PT पाटील, उपसचिव AB देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉक्टर AB शेख, इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर समाधान पवार, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. खेड येथील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक तसेच शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना नुकताच इचलकरंजी येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार 9 मार्च रोजी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वितरित होणार आहे. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचे महिलांच्या सबलीकरणासाठी मोठे योगदान आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. समाजाच्या उन्नतीसाठी अश्विनीताई सतत कार्यरत असतात. तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मदत करत असतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय उभारणीसाठी त्यांनी मदत केली आहे. अश्विनीताई पाचारणे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या 3 दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला अटक केली. दत्तात्रय हा गावातील शेतात लपला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. आरोपी हा गावातच लपल्याचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तो गावातून पळू नये म्हणून गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच ड्रोनच्या आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा कसून शोध घेत अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तब्बल 48 तासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अटक केली. तो एका कॅनलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गावातल्या शेतात अनेक तास शोध मोहीम केल्यानंतर अखेर त्याचा शोध लागला. पोलिसांनी शेत पिंजून काढत त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवले आहे. आज सकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आरोपी गाडेच्या अटकेचा थरार. आरोपी गाडे हा गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला पण तो सापडला नाही. रात्री 11:15च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. तो ज्या घरात पाणी प्यायला त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत गाडेला 4ही बाजूंनी घेरले. ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला "तू बाहेर ये, तुला घेरले" अशी उद्घोषणा पोलिसांनी केली. त्यानंतर कॅनलच्या खड्ड्यात लपलेला गाडे हा बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. मध्यरात्री 1:20 सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होते. गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.